तुमची भावना, तुमचे विचार आणि तुमची कृती जर एक सरळ रेषेत आली तर तुम्हाला डायरेक्ट ऊर्जेचं कनेक्शन मिळतं, त्यालाच योग असणं. जेव्हा तुमची ऊर्जा त्याच्यामध्ये उतरते तेव्हा ती गोष्ट सर्वोत्कृष्ट होते. मग ते स्वयंपाक असो, ते काम असो, ते चालणं असो, ते बोलणं असो, उठणं असो, बसणं असो, काही पण असो, ते एवढं सुंदर होतं की जीवन तृप्त होऊन जातं. आणि म्हणून असं तृप्त जीवन तुम्ही जर जगायला लागलात तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला स्वर्ग निर्माण कराल. आपल्याला हे कळलं पाहिजे जीवनामध्ये की तुमचं जीवन कोणत्या दिशेने चाललेलं आहे. प्रवास करताना तुम्ही जसं मॅप बघता की नाही, कुठून निघालो आणि कुठं पोहोचलोय, शॉर्टकटनी चाललोय की लॉंग कटनी चाललोय, अजून कुठला मार्ग होता. जीवन पण तसंच आहे लक्षामध्ये. आणि म्हणून आज संपूर्ण जे होतं सद्गुरूंचं ते सगळं कशावर होतं? बसणं उठणं म्हणजे श्वास घेणं, काही पण करणं हे शरीराच्या स्तरावर म्हणजे त्याला कर्मयोग आहे. पहिल्या 3 ओळींमध्ये काय आहे? कर्मयोग आहे. हृदय कसं धडकतं म्हणजे काय? भक्ती योग. आणि नंतर काय म्हणतात, तुमचं जीवन कसं स्पंदित होतं, बरोबर आहे की नाही, तो ज्ञान योग आहे. तुमचं त्याच्यावर लक्ष पाहिजे. म्हणजे जे भगवान श्रीकृष्णाने 3 योग सांगितले भगवद्गीतेमध्ये, ते 3 योग याच्यामध्ये. तुम्ही जर ह्या गोष्टी जर शिकून घेतला तर लोकांना जे करायला वर्ष लागतं ते तुम्ही असं 1 दिवसामध्ये करून टाका. जेवढी प्रगती लोक अख्ख्या आयुष्यभर करत नाही तेवढी तुम्ही 2 वर्षात करा. जेवढा आनंद लोकांना आयुष्यभर जगून मिळत नाही तेवढा तुम्ही या छोट्याशा जीवनात मिळवा. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की हा बदल योगायोगाने झाला, नशिबाने झाला असं कोण म्हणणार? ज्याला याची जबाबदारी घ्यायची नाही तो काय म्हणणार? नाही, सरांचं नशीब लय जोरावर आहे. सरांनी त्यासाठी किती धावपळ केलंय, काय काय यातना सहन केलाय त्याला नाही माहिती, बरोबर आहे की नाही. म्हणजे तुम्ही सर्वजण सुद्धा ह्या पोझिशन मध्ये येऊ शकता. मला हेच तुम्हाला सांगायचं. त्यासाठी काय करणं गरजेचं? स्वतःला झोकून देणं गरजेचं आहे.